मराठी शाळेने मला काय दिलं? लेखक प्रसाद विजया दत्तानंद कुलकर्णी. मातृभाषेतून शिक्षण द्यावं. यशवंतराव चव्हाण. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा या सुविचारानं माझं लक्ष वेधून घेतलं होतं व तो आजही आपल्या सर्वांना अंतर्मुख करायला लावणारा विचार आहे. मातृभाषा अर्थात मदर टंग. मातृ म्हणजे आई. मूल जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा ते तिच्या भाषा समजत असतं. मग बाहेरच्या जगातही चिवकाऊच्या गोष्टींच ते घडतं. आपल्या बाळाने जेवावे यासाठी आई त्याच्या मागे जेवण घेऊन गोष्टी सांगत त्याला भरवत असते. त्यातून जेवणाबरोबर नकळत संस्कारही करत असते. आपण जी भाषा घरात बोलतो त्या भाषेत जर आपण शिकलो तर ते समजायला फारसे कष्ट पडत नाही. खूप दिवसांपूर्वी एक पुस्तक माझ्या वाचनात आलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं आम्हीही मराठीतूनच शिकलो. यामध्ये थोर व्यक्तीने आपापले विचार मांडले होते. जगाच्या पाठीवर तुम्हाला उतरायचे असेल तर इंग्रजी भाषा येणे आवश्यक आहेच, परंतु मातृभाषा जर तुम्हाला नीट अवगत असली तर तुम्ही इंग्रजी भाषाही सहजपणे अवगत करू शकता, असं माझं स्पष्ट मत आहे. मराठी माध्यमातून एकदम इंग्रजी माध्यमात आल्यावर गोंधळ चांगलाच उडतो हे खरंच, परंतु आपण जर एखादा शब्द इंग्रजी असेल हा शब्दकोशामार्फत नीट समजून घेतला तर तो शब्द आपल्याला पक्का लक्षात राहतो व तो सहज अंगवळणी पडतो. मराठी साहित्यिकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मराठी भाषेला अलंकृत केले. त्यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकांचे. या 205 श्लोकांमध्ये कुठेही यतिभंग आपल्याला आढळत नाही, त्यामुळेच ते लोकप्रिय झाले. क्ष या मराठी अक्षरावर त्यांनी केलेला एक अनुप्रास तर मराठी भाषेचा दागिनाच म्हणावा लागेल. तो श्लोक असा आहे: जया चक्षुने लक्षिता लक्षवेना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. मराठी शाळेने मला उच्चार स्पष्टता दिली, तसेच मराठीतील व्याकरणही किती समृद्ध आहे हेही शिकवले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द आपल्या मराठी भाषेत तयार केले आहेत. आज आपण वृत्तपत्रात क्रिकेटबद्दलचे जे मराठी शब्द वाचतो, जसे की पंच, कर्णधार, यष्टीरक्षक, त्रिफळा इत्यादी, हे शब्दही सावरकरांनीच शोधून मराठी भाषेच्या समृद्धीत मोलाची भर घातली आहे. व्यंकटेश माडगूळकर यांचं लेखन म्हणजे चित्रदर्शी भाषा, आखूड वाक्य व सोपी शब्दरचना, यामुळे ते वाचकप्रिय झाले. यांचे पुस्तक वाचताना ते वर्णन आपल्या डोळ्यासमोर जसेच्या तसं उभं राहतं. उदाहरणार्थ पहा, एकदम अंधार पडला. वर्गात गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यात अचानक मास्तर यावे आणि तो वर्ग शांत व्हावा, तसं अरण्य एकदम शांत झालं. मराठी माध्यमातून शिकल्यामुळे मला चित्रदर्शी भाषा म्हणजे काय याचा अभ्यास करता आला. सध्या इंग्लिश मीडियमचे असलेले फॅड पाहून मला असे खेदाने म्हणावेसे वाटते की हल्लीची मुले मातृभाषेतील अलंकाराला मुकत चालली आहेत. म्हणी, वाक्प्रचार, काव्य हे मराठी भाषेचे खरे अलंकार. हे अलंकार जर समजून घ्यायचे असतील तर त्यासाठी मातृभाषेतूनच शिक्षण हवे, तरच आपण काशावी अर्थात काव्यशास्त्र विनोद याचा उत्तमपणे आस्वाद घेऊ शकू, असं माझं स्पष्ट मत आहे.